आता ज्या पद्धतीने मी तावडे साहेबांचं मत ऐकत होतो, तावडे साहेब म्हणत होते आता सुरक्षा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल. आता मला सांगा, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्री हे संपूर्ण बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे प्रमुख असतात. हे बांगलादेशी येतात कसे? गेल्या 12 वर्षापासून यांचं सरकार आहे ना देशामध्ये. आणि त्यामुळे हे जे काही एक नॅरेटिव्ह तयार केलं जात आहे ते कसं दुधखोळेपणाचं आहे. खऱ्या अर्थानं अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे. त्यांचं ते काम नाही करत, ते निवडणुका जिंकण्याचं काम करतात. आता दुसरी गोष्ट, मगाशी आपण तुम्ही इलेक्शन कमिशनच्या साईटवर जा, तृणमूल काँग्रेस आणि भाजपचा आपण ती 7-8% फरक जो काही 39% 47% वाढ झाली. हा जो काही जो बोलतोय आपण, चर्चा करतोय त्याच्यावरती, आणि तुम्ही जर निवडणुकीच्या साईटवरती जर गेलात तर तुम्हाला दिसेल की 5-5.5 लाखाचा फरक आहे त्याच्यामध्ये तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये. परंतु त्याच्या अगोदर एक SIR झाली ज्याच्यामध्ये 91 लाख लोकांना बाजूला करण्यात आलं, त्यांना त्यांचा वोटिंगचा अधिकार काढून घेण्यात आला, हे लक्षात घ्या, निवडणुकीच्या पूर्वी. आणि त्यातही जवळपास 27 लाख अर्ज पेंडिंग आहेत की ज्यांच्यावरती निकाल लागला नाही निवडणूक आयोगाचा, आणि निवडणूक त्या ठिकाणी घेतली गेली. म्हणजे त्यांना अधिकारापासून वंचित केलं गेलेलं आहे मतदानाच्या. हा दुसरा प्रश्न. आणि त्यातनं मग 5 लाखाचा फरक आणि 27 लाखाचा फरक, यातला तुम्हाला त्याचा अंतर कळेल. तिसरा मुद्दा, काल 29 एप्रिलला निवडणुका संपल्या, लक्षात घ्या, या बंगालच्या. 30 एप्रिलला दिल्लीच्या अतिशय कनिष्ठ न्यायालयानं जी आयपॅक ही एजन्सी आहे, तृणमूल काँग्रेसची निवडणुकीची एजन्सी आहे ती, म्हणजे त्यांनी ते इलेक्शन कॅम्पेन मॅनेजमेंटची एजन्सी आहे, त्याच्या संदर्भामध्ये 13 एप्रिलला त्यांना अटक करण्यात आले, त्याच्या प्रमुखाला 13 एप्रिलला. 30 एप्रिलला छोट्या न्यायालयामध्ये जातं आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेट त्यांना त्या ठिकाणी बेल देण्यासाठी कुठली हरकत नाही असं म्हणतं. 17 दिवसामध्ये PMLA मध्ये 2-2-2.5 वर्ष केस चालतात, लोक आतमध्ये चढतात, कारण तो अधिकार त्या ठिकाणी हा म्हणजे त्याचं जे काही तुम्हाला त्याची जबाबदारी आहे की आपल्याला निर्दोष आहे साबित करण्याची, ही त्या एका ज्याच्यावरती आरोप आहे त्याची असते. परंतु इथे एन्फोर्समेंट डायरेक्टर ज्याने अटक केली तेच म्हणतात की आता नाही, आम्हाला काही गरज नाही, आता तुम्ही त्यांना बेल देऊन टाका. म्हणजे हा जो काही प्रकार आहे हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचं काम आहे. त्याच्यासाठी मला वाटतं सलाम केला पाहिजे प्रसाद लाडजेंनी, की त्यांचं नेतृत्व सक्षम आहे अशा पद्धतीने चालवण्यासाठी, ज्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सिस्टीम चालते, जी सिस्टीम खाली RSS आणि भाजपच्या बरोबर ध्रुवीकरणाचं राजकारण करते, आणि देश पातळीवरती निवडणूक यंत्रणा कशी हायजॅक केली पाहिजे, त्याच्यामध्ये ते ज्ञानेश कुमार असतील किंवा ED CBIचे अधिकारी असतील, आयपॅक सारख्या यंत्रणा कसं दाबलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी केल्या. तुम्हाला अर्धा मुद्दा मान्य, पण आयपॅक वाला मुद्दा तुम्ही म्हणतात की तेच प्रशांत किशोर मग इकडे TVK साठी काम करत होते स्पेशल ऍडवायझर म्हणून, तर तिकडे TVK ने मोठं यश. असं आहे, आयपॅकच्या यंत्रणा ही तृणमूल काँग्रेससाठी का काम करत होती लक्षात घ्या, आणि प्रशांत किशोरांचा उपयोग कसा केला गेला निवडणुकीच्या राजकारणामध्ये हे आपण पाहतोय. भारतीय जनता पक्ष या देशाच्या लोकशाहीवरती कशा पद्धतीने आक्रमण करतोय हे गेल्या 12 वर्षामध्ये आम्ही पाहतोय ना. महाराष्ट्राचं उदाहरण घ्या ना, 2 पक्ष फोडले गेले, अजून त्याची केस लागलेली नाही ना सुप्रीम कोर्टामध्ये. का झालं? काय योग्य काय अयोग्य? आणि मग नंतर आपण जेव्हा निकाल लागतात तेव्हा गुणगान करायचे, व्हेरी गुड म्हणायचं. काय किती व्यूहरचना, किती छान पद्धतीने आम्ही केलेला आहे, कशा धडका दिल्या, आम्ही कसा संघर्ष केला. अरे तुमचा संघर्ष ज्ञानेश कुमारला बाजूला करा, मीडियाचा जो काही पाठबळ आहे नॅशनल मीडियाचं ते बाजूला करा, मग कळेल ना. मग त्यावेळेला प्रसाद लाडजी तुम्ही हा आरोप वारंवार सकाळपासून ज्या पॅनलिस्ट मध्ये आमच्या बऱ्याच पॅनलिस्टने आरोप केलेला आहे की यंत्रणांचा वापर, म्हणजे तो ममता बॅनर्जी वापर केला. माझं म्हणणं संपादक साहेब, माझं म्हणणं तुम्हाला एवढंच आहे की ज्यांच्या स्वतःच्या 2 जागा येत नाहीत त्यांना टीव्हीवर येऊन खूप बोलण्याची सवय आहे. पश्चिम बंगाल बघा, आसाम बघा परिस्थिती काय आहे, तमिळनाडू बघा परिस्थिती काय आहे, केरळामध्ये UDFमुळे तुम्ही सत्तेत आलात आणि तुम्ही आम्हाला आता राष्ट्रीय राजकारण शिकवतायत. इंदिराजींच्या काळात राजकारण कशा पद्धतीत चाललं, आणीबाणी कोणी लावली, मीडियाचे तोंड बंद कोणी केलं, गळा कोणी दाबला, यंत्रणांना कसा वापरलं, हे आणीबाणीमध्ये जनतेने पाहिलं. हे काँग्रेसला बोलायचा अधिकारच नाही आहे. ज्या पद्धतीमध्ये काँग्रेस ज्या पद्धतीमध्ये वागली, राजीव गांधी ज्या पद्धतीत वागले, ज्या पद्धतीत इंदिराजी वागल्या, ज्या पद्धतीत नेहरू वागले, ज्या पद्धतीमध्ये देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींचा अपमान केला गेला, त्यांना हटवलं गेलं, त्यांचं जे काय झालं ते आता टीव्हीवर सांगत नाही. या काँग्रेसने आता आम्हाला सांगावं तत्वनिष्ठा आणि कशा पद्धतीत सरकार चालवत आहेत. ह्यामध्ये
आज त्यावेळेला तर सरकारी यंत्रणा किंवा सुप्रीम कोर्ट किंवा मीडिया एवढी स्ट्रॉंग नव्हती. आज प्रत्येक गोष्टीला सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिली जातात. लोक जागृत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सचिन सावंत जर अशा पद्धतीचा आरोप करत असतील तर मला वाटतं की निव्वळ हे हरलेल्या गोष्टीला लपवण्याचं काम सचिनजी करतायत. त्यांनी आता केरळाचा आनंद घ्यावा मला वाटतं. पश्चिम बंगाल, आसाम, पुदुचेरी हे विसरून जावं. तामिळनाडू भविष्यात कधी ते मिळवू शकणार नाहीत. आणि आमचा पुढचा जो टार्गेट असेल हा आमचा साऊथ इंडिया असेल, हे देखील तुम्हाला आज सांगून ठेवतो. त्याच्यामुळे ज्या पद्धतीमध्ये सचिनजींनी जे आरोप केले, या आरोपामध्ये त्यांनी मला तोंडावर सांगावं हे सत्य नाही आहे म्हणून. काँग्रेसमध्ये किती बूथ निर्माण झाले, किती बूथ प्रमुख आहेत, किती बूथ प्रमुख काम करतात, किती 1+10 आहे, किती 1+30 आहे, महिला काँग्रेस किती सक्षम आहे आम्ही सांगू शकतो तुम्हाला. भारतीय जनता पार्टीची महिला विंग किती सक्षम आहे, यूथ विंग किती सक्षम आहे, SC ST OBC आदिवासी अल्पसंख्याक किती सक्षम आहेत, आणि प्रत्येक कार्यकर्ता किती पद्धतीने काम करतो. मी ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या रचनेचं बोलत होतो त्याच्यासाठी त्यांना मिरची झोमण्याचं संपादकजी कारण नव्हतं. आम्ही एवढंच सांगत होतो की आमचा कार्यकर्ता किती सक्षम आहे, आमचं नेतृत्व किती सक्षमतेने काम करतो, नेतृत्व खाली तळागाळात जातो म्हणून कार्यकर्त्यांचं बळ वाढतं. यांचा कुठला नेता तळागाळात जातो आणि हे कोण कुठे जाऊन काम करतात. यांनी तुष्टीकरणाचं राजकारण केलं, हिंदू मुस्लिम वाद लावण्याचं काम केलं, मुसलमानांच्या मतावरती एकत्रित करून हिंदू मतांना घाबरवण्याचं काम केलं. हे काम फक्त यांनी केलं. त्यामुळे आज देशामध्ये 125-130 वर्षाच्या काँग्रेसच्या इतिहासानंतर आज काँग्रेस तुम्हाला कुठे दिसते. 25 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकताना दिसतोय. केसरिया गाणं गावं लागेल आता आम्हाला. या अशा पद्धतीमध्ये आम्ही जे काम करतो त्याचं जर आम्ही बोलबाला केला, आम्ही जर बोललो, आम्ही आमच्या नेत्यांच्या नेतृत्वाची जर तारीफ केली तर त्याच्यासाठी मुझको मिरची लगी तो मैं क्या करू असं मला बोलावं लागेल सचिनजी तुम्हाला. बरं, ठीक आहे सचिनजी. आहेत तुम्ही बरं कलकत्त्यात आलात, तुम्ही झालमुरी खाल्ली का नाही तिकडे प्रसाद लाडजी? आता आपण झालमुरी इथे वाटूया, उत्साह साजरा करूया मुंबईत झालमुरीचा. बरं. तुम्ही काय कॉम्रेड रेड्डी काहीतरी पॉईंट म्हणतात प्रसाद, तुम्ही ऐका. त्याच्यामध्ये काय आहे की 3% मताधिक्य आहे आणि आवाज केवढा. म्हणजे आपल्या लोकशाहीची कमकुवतपणा आहे की त्याच्यामध्ये 3% आता दाखवते. आता थोडाफार फरक होईल पण तो 3% डिफरन्स तृणमूल आणि भाजपमध्ये आहे. तुम्हाला 3% पण मत आहे. तुमचा आवाज केवढा? अहो तुमचा आवाज केवढा? आमचा आवाज रस्त्यावर राहायचं, राजकारणात नाही यायचं. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला खरा धडा शिकवू, आम्ही धडा शिकवणार हे सुद्धा साफ करतो. आता मला बोलू द्या. 3% फक्त त्याच्यामध्ये मताधिक्य आहे आणि 3% आपल्या लोकशाहीची कमकुवतपणा आहे. आता ही सिस्टीम तशी आहे, कुठे 500 मतांनी निवडून येतात, कुठे 200 मतांनी, कुठे 1000 मतांनी, आणि ते बूथ मॅनेजमेंटच चालतं हे ते सांगतात आहे. आणि त्यामुळे एकदा सत्तेवर यायचं इतकं काय ओरडतंय. 3% असंच होतं ना, 3% सत्ता घ्यायची आणि विरोधकांवर केसेस लावायच्या, तुरुंगात घालायचं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही आंदोलनामध्ये बंदी घालायची आणि तोच हे दाटवून न्यायचं, हे त्यांचं राजकारण आहे. मुद्दा काय आहे की जणू काही आपण जग जिंकलं असं ते सांगतायत, परंतु थोड्याफार मताने निवडून आलेले आहे त्या ठिकाणी. केरळमध्ये तर 80 वर्ष त्यांना शिरकाव करू दिला नाही लोकांनी. आता त्याच्यामध्ये हा लोकशाहीचा दुसरं काय, नेहमी आपला ते तावडे म्हणाले तिकडे की श्यामा प्रसाद मुखर्जी त्यांनी आठवण काढली. आता त्यांनी मुस्लिम लीग बरोबर सरकार स्थापन केलेली आहे, तो इतिहास. आता हे पश्चिम बंगालमध्ये राज्यावर येऊन काय करणार आहेत, विकास सांगतायत, पण त्या कोळशाच्या खाणी आहेत त्या अडाणीला देणार आहेत आणि बंदर सुद्धा अडाणीला देणार आहेत. एका वर्गाचा हे करायचा, विषमता आणायची आणि सबंध देश खलास करायचा, अशी त्यांची विकासाची नीती आहे. आता आम्ही इतकं काम करतो, घराघरात जातो, आमची लोक तळ तिकडे ठोकून असतात, पण आमचे पंतप्रधान इलेक्शन असलं की जातात, पार्लमेंटमध्ये येत नाहीत. मणिपूर जळत आहे, तिकडे काही जात नाहीत. सगळं दुर्लक्ष. देशातल्या ज्या काही प्रश्न आहेत त्याचे दुर्लक्ष करून कुठल्याही पद्धतीने इलेक्शन जिंकणं ही यांची मशिनरी वापरतायत. बांगलादेशचा हा जो मुद्दा काढतायत,
आता हे संबंध आर्मी, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सगळ्या यंत्रणा आणि गृहमंत्री आहेत ना, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. येतातच कसे असे, हा सगळ्या प्रश्नाचा